आता गडी हातानं करून खायला लागला. खा रे बाबा खा. मी सुद्धा आता डबल टाकीचा गॅस घेणार आहे. लगेच तुला सांगतो, गॅस घेतला नाही पण मन दिलेला गॅस गड्यानं लगेच पळवून नेला. मला म्हणला गॅस द्यायला लागतोय. मी त्याचा देऊन टाकला. मी सुद्धा डबल टाकीचा गॅस घेणार. मी सुद्धा ढिला पडत नसतो. तो आता हिरवं खा, कच्चं खा, कसं पाहिजे तसं खात निवांत आपलं हिरवं खात जा. कालवण करा येत नसलं तर चटणी संग खा, भात शिजवून खा. लगा तुला कमी पडलं असतं तर म्या दिलं असतं, पण मलाच लगा येटवान दाखवतोय. काल जन्मूल मला येटवान दाखवतोय. आता तुझी शेरडं सुद्धा मी आणत नाही, कधीच आणणार नाही. घरी बांधली आता त्याला कसा चारा पाणी घालायचं, वैरण कशी टाकायची बघत बस. एकदा कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक माणसाला पोळ्याशिवाय तिची किंमत कळत नाही. आता पोळत बस. तुला मी चांगला समजलं होतं, पण तू तर एक नंबरचा कपटी निघाला. कपटी. अशा कपट्या माणसापासून सावध राहिलं पाहिजे. असल्या उन्हातानात मस्त राखते. तुझी लागा 2 शेरडं मी राखत होतो, तरी तुला सांगतो माझ्याबद्दलच तुझी भूमिका चांगली नव्हती. मी लगाई तुझं ओळखायला उशीर केला. पक्का फसलो मी. आता मात्र फसायचं. कपडे धू, वाळ खा, रेट खा, काय बी खा. खा कसं खायचं तसं खा. आणि मसराकडे अशी तुम्हाला सांगतो, निवांत हिवराच्या सावलीखाली उभा राहिले त्या. त्यांना काय चगाळा खा वाटणं झालंय. आता सकाळपासून चगाळा तुम्हाला सांगतो खाती ती निवांतपैकी. मला ही जनावर सोडल्याशिवाय मला चैन नाही. जनावर कसं माहिती आहे का, मला फिरून गेली ना ह्याला वैरण पण कमी लागते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की घरी टाकलेली वैरणीचं चिपाडण्यात चिपाड पाखाते का, तर दिवसभर फिरून गेल्यामुळं. म्हणून ही जनावरं तुम्हाला सांगतो अशी हिंडवावं लागते व्यवस्थित ध्यान देऊन. याला नाही हिंडवं ना तर आपल्यालाच पुन्हा दूध कमी निघणार. लय कपटी माणूस हो. भाव माझा चांगला नाही, त्याला फक्त एकट्याला पाहिजे सगळं. आणि एकट्याला दिलं मग गडी खुश होणार. अरे आता तू मटण कर काय बी कर, मी लगा तुझं मटण सुद्धा खायला येणार नाही. आणि तुला बी मी आणलेलं बोलवत नसतो. पहिले काय करायचं माहिती आहे का, मला मटण व्हायचं दिलं की त्याला वाटायचं भाव माझ्यासारखा होते. मी फसलो रे, तुझ्या शब्दावर बोलण्यावर विश्वास ठेवून फसलो. पण आता माघार नाही. आणि तुझ्यात काम करायची धमक नाही रे. माझं शेत होतं पडाक ठेवायचं. माझं शेत मला होईना म्हणून मी पडाक ठेवलं होतं. एखादं तुकडं पेरलं होतं, नाही तर म्हणलं पडाक कराय ना.
तण काही ना. तर मी पडाक ठेवलेलं ह्यानं व लगेच पेरून टाकलं. म्हणजे तुझं शेत किती आहे तेवढंच पेरायचं. माझं शेत सुद्धा ह्याने पेरलं. म्हणजे स्वतःचं ताटातलं बी खातंय आणि माझ्या ताटातला पण हिसकावायचा प्रयत्न केला. अरे तुझं ताट तुला ना, माझं बी ताट तो घेतलं तुला पुरना, तरी पण तुला का हाटेलात नाही जेवतोय, घरी लगा हातान करून खातोय. लगा मला असे वाटायला लागले. काय करायचं. हे माझं तर मस्तकच चाललं. आणि ऊन पण पडतंय. आता तुम्हाला सांगतो सूर्य डोक्यावर. अहो 5 वाजत आले द्या तरी सुद्धा ऊन पडलंय. कसं आहे बघा. गार सावली असली ना बरं वाटतं. पण आज ही उन्हाळ्यांच्याकडं बघल तर कडे ही कुसळा येते. तुम्ही म्हणता राहिला ही काय भानगड आहे. ही सगळी कुसळा येते. म्हणजे ही सगळं माळरान आहे. आणि ह्या माळरानावरती पावसाळ्यात पाऊस पडला की गवत येते. आणि काय जनावरांनी खाऊन पुन्हा जनावर घरी बांधलेली असते ती, पुन्हा खालतं मेंढरं निघून जाते ती. मी चगाळाच होता तुम्हाला सांगतो. गुडगाभर राहिलेला आहे. वायाला चगाळ आहे. चांगलं आहे. ही पाऊस पडेपर्यंत ही चगाळ संपत नाही. चैत वैशाख ज्येष्ठ म्हणजे चैता वैशाख 2 महिन्यात चगाळ ही काही पडत नाही. पण घरापासून जवळजवळ हे 4 किलोमीटर तर लांब जावं लागते हिंडवायला. आणि एकदा हिंडून गेली तळ्यात पाणी पिऊन तुम्हाला सांगतो घरी गेली आणि पेंडी चालल्या का माशी खुश. ऊन पडायला लागले. ऊन मैंदाळ पडायला लागले. आमच्याकडे तर तापमान तुम्हाला सांगतो 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे बघा. आता सर उकाडा इतका पडतोय बोलायचं काम नाही. ढग थोडाफार आला ना मग तुम्हाला सांगतो वातावरण चांगलं होते. पण आता वातावरण कुठलं हो. आता सोमवारी शिमगा. एकदा शिमग्याची होळी पेटली की होळी पेटवायला पाऊस येतो म्हणते ती. पहिली म्हणत होती लोक. आता कुठं आहे पाऊस नाही काय नाही. पण त्यातनं मात्र थंडी गायब. नुसता उकाडा. कुठं तर झाडाखाली गारव्याला बसावं लागणार. नुसतं असं विचार करत बसायचं. भाव शिळ्या भाकरी खाते, हिरवं खाते, कपडे धुते. हे असं डोकं खाजवून बसायला लागते. ही सगळं कामं केली असती व्यवस्थित पण त्याच्या डोक्यावर झाला परिणाम. ती मला बी नीट धड बोलत नाही, बायकोलाही माझ्या बोलत नाही. आणि त्याची बायको तर इडीच झाली. पाक इडी झाली. पण आता आपण कोणाला नावं ठेवण्यात चव नाही. कारण का देववर न पाहतो कुणावर अन्याय करायचा नाही. त्यानं आपल्यावर केला आहे तर करू दे.